नमस्कार, मी नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेविषयी माहिती। अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे। यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात तसेच धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात। यावर्षी अक्षय तृतीया ही 10 मे 2024 रोजी शनिवारी आहे। पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो। अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे। यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक प्रकारची कामं केली जातात। यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने भरून जाते। अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करा। याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करावी। नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकता। असे केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि संतती प्राप्त होते, समृद्धी मिळते। आशीर्वाद व प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते। यामुळे आशीर्वाद मिळतात। आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरण पादुका आणा आणि घरात ठेवा। त्यांची नियमित पूजा करा। यामुळे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहते, कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कशाचीही कमतरता भासत नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा केली जाते। असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात। याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। देवघरात 11 नाणी ठेवायची। अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 पैसे नंतर एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा। यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे। अक्षय तृतीयेला दान करणे देखील खूप शुभ मानले जाते। या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो। त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करा। अक्षय तृतीयेची एक पौराणिक कथा आहे। अवतार श्रीकृष्ण यांनी त्यांना एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिलं होतं। हे एक असं पात्र होतं जे कधीही रिकामं राहत नव्हतं आणि यामुळे पांडवांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही। यामध्ये भरपूर अन्न प्राप्त होत असे। श्रीकृष्णाची निगडीत एक अजून कथेनुसार श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या दारी त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसाठी पोहोचले होते। त्यांनी भेटस्वरूप म्हणून कृष्णाला केवळ मूठभर पोहे दिले होते। श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला संकोच वाटत होतं, तरीही श्रीकृष्णाने सुदामाचे मूठभर पोहे चव घेत खाल्ले। सुदामा श्रीकृष्णाचे अतिथी होते, म्हणून श्रीकृष्णाने त्यांचं भव्य आदर सत्कार केला। असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले। परंतु कृष्णाकडे आर्थिक मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही आणि ते काही न सांगता तेथून आपल्या घराकडे निघून जायला निघाले। परंतु जेव्हा सुदामा घरी पोहोचला तेव्हा तो अगदी हैराण झालेला होता, कारण त्याच्या तुटलेल्या झोपड्यांऐवजी त्या जागी एक भव्य महाल होतं आणि त्याची पत्नी व मुलं नवीन वस्त्रभूषणाने सुसज्ज होते। सुदामाला हे कळून आलं की त्याच्या बालमित्र श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळेच हे सर्व घडले आहे आणि याच कारणामुळे अक्षय तृतीयेला धनसंपत्ती, लाभ याने जोडून बघितलं जातं। हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात। दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया हे 3 पूर्ण मुहूर्त तर दिवाळीला
पाडवा हा अर्धा मुहूर्त असे 3.5 मुहूर्त मानले जातात. अक्षय तृतीयेला कोणत्याही शुभ कार्याचा तसेच नवीन कार्याचा आरंभ केला जातो. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नरनारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती या साजऱ्या केल्या जातात. मदनरत्न या प्रसिद्ध ग्रंथात भगवान श्रीकृष्णांनी या तिथीस दान, हवन तसेच पितरांना उद्देशून कर्म करावे असे सांगितले आहे. अक्षय याचा अर्थ आहे क्षय न होणारे तसेच नाश न पावणारे. अक्षय तृतीयेला नवीन संकल्प केले जातात. नवीन वाहन खरेदी, नवीन व्यवसायाचा आरंभ इत्यादी होतो. या दिवशी गोरगरिबांना मातीचे माठ, आंबे, गोड पदार्थ, कपडे यांचे दान केले जाते. यामुळे पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नवीन झाडे लावली जातात. शेतकरी शेतात आळी करून फळबागा लावतात. स्त्रिया चैत्रात बसवलेल्या चित्रागौरीचे विसर्जन या दिवशी करतात. अक्षय तृतीया आपल्यातील सहकार्य, नवचेतना, बंधुभाव वाढवते. तसेच गोरगरीब जनतेबद्दल आपुलकी निर्माण करते. दान केल्याने धन कमी होत नाही, उलट त्यात वाढ होते हा मोलाचा संदेश देते. अशा या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपण सर्वांनी मनोमन प्रार्थना करूया की